अध्यक्ष महोदय, मी एक मच्छीमार समाजाचा असल्यामुळे व्यावसायिकच माझा मच्छीचा आहे आणि आज कोकणामध्ये मच्छीमारांवर आलेलं संकट हे मी प्रत्यक्ष अनुभवत आहे। आज कोकणामध्ये म्हणजे साधारणतः आपण समुद्रकिनारा बघितला, या समुद्रकिनाऱ्यावरती आज मच्छीमारीच्या रूपातून आम्ही राणेसाहेबांसोबत एक बैठक झाली होती। सुरुवातीला पर्सनेट आली आणि नंतर पर्सनेट नंतर आता एलईडी फिशिंग आलेली आहे आणि ह्या एलईडी फिशिंगमध्ये मच्छीमारांवर उपासमारीचं संकट दिवसेंदिवस वाढत चाललेलं आहे। म्हणजे मी ज्या गावात उटंबर गावामध्ये माझा जन्म झाला तिथे सकाळी 5 वाजता 2 सिलेंडरच्या फायबरच्या बोटी समुद्रात जायच्या आणि 9 वाजता या बोटी भरलेलं जाळं, मासेने भरलेलं जाळं घेऊन किनाऱ्यावर यायचं, घराच्या समोर आपल्या खाडीमध्ये ते मासे काढायचे। आज त्यांना पूर्णपणे उपासमारी आलेली आहे, त्यांना मासे मिळणं बंद झालेलं आहे। याचं एकमेव कारण आहे की एलईडी फिशिंग। एलईडी फिशिंग ज्या पद्धतीने केली जाते, म्हणजे एलईडी फिशिंग करत असताना 2 बोटी समुद्रात असतात आणि त्यांना 25 नॉटिकलच्या बाहेर ती फिशिंग करायची असते, परंतु ते किनारपट्टीवर फिशिंग करतात। म्हणजे गावामधून मी गावी गेल्यानंतर माझ्या गावातून घरातून त्या बोटी समोर दिसतात आणि हे एलईडी फिशिंग करत असताना हे ज्यावेळेस एका बोटीमधून 100 हजार वॅटचे बल्ब पाण्यामध्ये सोडले जातात आणि नंतर दुसरी बोट असते त्याच्यामध्ये पर्सेंट टाईपचं नेट असतं आणि हे नेट साधारणतः बल्ब सोडल्यानंतर एक 3-4 तास थांबल्यानंतर हे नेट मारलं जातं। एका वेळेस कमीत कमी 10 टन 20 टन मच्छी त्या बोटीमध्ये पकडली जाते। मच्छी पकडल्यानंतर त्याचा दुष्परिणाम असा होतो की ही मच्छी पकडत असताना साधारणतः 5 ते 6 इंचाचे जे मासे असतात यांचे त्या 1000 वॅटच्या बल्बने डोळे बाहेर येतात। म्हणजे याचा अर्थ असा आहे की त्या नेटमध्ये आलेली छोटी मोठी जी काय मच्छी असेल तिथे त्या मच्छीचा नाश होतो, ती तिथे मरण पावते। म्हणजे समुद्रातली पैदास त्याच दिवशी त्या क्षणाला बंद होते। अशा प्रकारे ही मच्छीमारी एलईडी फिशिंग होत आहे आणि ही एलईडी फिशिंग होत असल्यामुळे आज जी मच्छीमारांना उपासमार आलेली आहे, म्हणजे सर्वसामान्य ज्याचं पोट त्या समुद्राच्या मासेवर होतं आणि हे कोळी समाज असेल, आगरी समाज असेल किंवा आता जो किनारपट्टीवर भंडारी समाज देखील आहे, यांना देखील उदरनिर्वाहासाठी हे मच्छीमारीसाठी ती मच्छीमारी पूर्ण बंद झालेली आहे। माझं सरकारला एवढंच विनंती आहे की या एलईडी फिशिंगच्या बोटी ज्या पकडल्या जातात साहेब, या पकडल्या जातात, तर आता जी गेल्या आठवड्यात जी बोट पकडली गेली त्याला 1 लाख रुपये दंड मारलेला आहे। पण साहेब एक होतं काय की हे एलईडी फिशिंग करणाऱ्या एक बोट नसते, हे 50-100 बोटीचा हा ताफा असतो आणि मग एखाद्या महिन्यामध्ये एखाद्या बोटीवर ती दंड आकारायचा आणि हे 50-100 जण सगळं कॉन्ट्रीब्युशन करून त्या बोटीचा दंड भरतात आणि ती बोट पुन्हा ती सुखरूप घरी येते किंवा तुम्ही काही दिवस ती ठेवता। माझी अशी म्हणणी आहे ती बोटच जी एलईडी फिशिंग करणार असताना बोट जी पकडली जाते ती स्क्रॅप करा। आणि याच्यामध्ये मच्छीमार नाही, मोठमोठ्या कंपन्या आहेत साहेब। याच्यामध्ये सर्वसामान्य त्या गावामध्ये राहणारा मच्छीमार कोणी नाही, यामध्ये मोठमोठ्या कंपन्या आलेल्या आहेत आणि ह्या कंपन्या करोडो रुपयाचं इन्व्हेस्टमेंट करतात आणि ह्या समुद्रातल्या मच्छीचा नाश करतात। म्हणून माझी आपल्याला एवढीच विनंती आहे। त्याचबरोबर या मच्छीमारी बोटी पकडण्याचं एकमेव साधन मी साहेबांजवळ देखील बोललेलं आहे, मंत्री महोदयांना बोललेलं आहे की एकमेव साधन ह्या जर मच्छीमारी बोटी, मी आता त्या बंदराचा उल्लेख करणार नाही, पण या मच्छीमारी बोटी जर कुठल्या बंदरामध्ये पार्क होत असतील तर त्या मच्छीमारी बोटींना लागणारं 1000, 2000, 5000 लिटर डिझेल हे त्या बंदरातून त्या बोटीला दिलं जातं आणि हे डिझेल देणाऱ्या ज्या सोसायट्या असतील या सोसायटीचे देखील परवाने रद्द करा। तर या बोटीनं जर का डिझेल मिळालं नाही त्या बंदरामध्ये, कारण या बोटी काय गुजरातहून येऊन हरणे बंदरात मच्छीमारी करणार नाहीत किंवा समजा रत्नागिरी बंदराच्या समोर मच्छीमारी होत असेल ते काय आणखीन बाहेरून कुठून येणार नाहीत, ते जवळच्या बंदरातच बोटी पार्क करतात, त्यांना हवा असलेला डिझेल भरतात, त्यांना हवा असलेला बर्फाचा साठा करतात, कारण बर्फ नसेल तर ह्या बोटी जाऊन फिशिंग पण करू शकणार नाहीत, म्हणून हा बर्फाचा साठा करतात। तर हे तिथे त्यांचा त्या सोसायटीचं डिझेलचे परवाने देखील रद्द करा, तर हीच एलईडी फिशिंग बंद होईल। अन्यथा हा कोळी समाज, हा समुद्रकिनाऱ्या 700 किलोमीटरचा कोळी समाज, मच्छीमारी करणारा समाज हा दिवसेंदिवस उद्ध्वस्त होत चाललेला आहे आणि हा उद्ध्वस्त होणाऱ्या समाजाला वाचवण्याचं काम मात्र सरकारचं आहे, ही त्या निमित्तानं मी आपल्याला विनंती करतो। आणि त्याचबरोबर
दुसरं एक संकट आज आलेलं आहे कोकणावरती, देवस्थान इनाम जमिनीचं. या देवस्थान इनाम जमिनी उदाहरण म्हणून मी सांगतो, उंबरशेत ग्रामपंचायत उटंबर कोळीवाडा इथे देवस्थान इनाम 600 एकर जागा अशी देवस्थान इनाम दाखवली गेली. याकूब बाबाचा दर्गा आहे तिथे, महालक्ष्मी मंदिर आहे, शंकराचं मोठं मंदिर आहे आणि हे पुरातन काळातली मंदिर आहेत. परंतु एक मुस्लिम समाज असं सांगतो की ही देवस्थान इनाम ही जागा फक्त आमचीच आहे आणि त्यामध्ये असलेले काही मुस्लिम समाजाची लोक म्हणजे मकबूल दिनवारे असेल, जेऊर उंबरकर असेल, ही मंडळी गावामध्ये त्या 600 एकर मध्ये बागायतदारांना आंबा जरी काढला तर तरी आंबा काढल्यानंतर तो आंबा रस्त्यापर्यंत आणून देत नाही, कारण ह्या जागा आमची परवानगी घेतल्याशिवाय त्या रस्त्याने तुम्हाला जाऊन देत नाही. तिथे वडिलोपार्जित असलेली गावं आहेत. या गावामध्ये घर जरी दुरुस्त करायचं असेल, घर रिपेअरिंग करायचं असेल तरी यांची परवानगी घ्यावी लागते. हे ग्रामपंचायतीला तक्रार करतात की ही जमीन. साहेब 1 मिनिट बोलू दे. मी कोकणातला आहे, मी मच्छीमार आहे, मला त्या व्यथा मांडाव्या लागतील. तर ते जे आहेत हे कोकणातल्या वडिलोपार्जित घरांवर देखील ऑब्जेक्शन देतात. ते जातात दापोलीमध्ये आणि कोर्टामध्ये दावा दाखल करतात, ही आमची देवस्थान इनाम जागा आहे, याच्यामध्ये हे घर बांधताय आणि मग ह्याच्या घरावर माझं ऑब्जेक्शन आहे. ते घर थांबलं जातं. कोर्टाचा नंतर निर्णय त्या घरमालाच्या मालकाच्या बाजूने दिला जातो. परंतु वर्ष 2 वर्ष 5 वर्ष ही घरं थांबतात. साधारणतः त्या उंबरशेत ग्रामपंचायत ग्रामसेवक देखील यांना घाबरून तिथे कोण कामावरच यायला तयार होत नाही. अशा प्रकारची दहशत निर्माण केलेली आहे. तर माझी विनंती आहे, ह्या ज्या देवस्थान इनाम जागा आहेत त्याचा सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा. आणि त्याचबरोबर साहेब आपण कोकणात, मी देखील नेहमी कोकणात जातो, माझा आठवड्यातून एक फेरी माझ्या गावी असते, मी जातोच, माझा व्यवसाय आहे तिथे. साहेब आपण पनवेलला गेलात, पनवेल पासून मी गोरेगाव पर्यंत जातो, आपण 80च्या स्पीडनी गाडी चालवून दाखवावी. आज कॉन्क्रीटचे रस्ते झालेत, त्या रस्त्यावरती मला असं कुठेही आढळत नाही की ते रस्ते 0 लेवलला आहेत. ते रस्ते असे आहेत की तिथे 80च्या स्पीडनी गाडी चालवलात तर तुमची गाडी हलायला लागते. साहेब माझी विनंती आहे, जे कोणी अधिकारी तिथे त्या इन्स्पेक्शन करत असतील त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं आहे. जे ब्रिज बनवले गेलेत साहेब, ब्रिज बनवले गेलेत तर काहीतरी जाऊन ते ब्रिज बघा, त्या ब्रिजची अवस्था काय, ज्याला 2 वर्ष झाली 4 वर्ष, त्या ब्रिजची अवस्था काय, त्या ब्रिजची अवस्था देखील फार भयानक आहे. म्हणजे आपलं कुठलं नियंत्रण राहिलेलं नाही, म्हणून तिथे देखील बघणं गरजेचं आहे. साहेब मायनिंग, माझ्याकडे हा मायनिंग विषय आहे. दापोलीमध्ये केळशी बंदरामध्ये केळशीमध्ये हे मायनिंगचं काम अशा पुरा मायनिंगच्या माध्यमातून चाललंय. हजारो एकर जागा त्यांनी मायनिंगच्या माध्यमातून उद्ध्वस्त केली आणि उद्ध्वस्त करत त्यांना बंधन होतं, त्यांना बंधन 10 मीटरचं बंधन होतं, ते 50 मीटर खाली गेले. बाजूच्या स्वतःच्या सगळ्या जागेतल्या पाणीचा स्रोत बंद झाले आणि त्याचबरोबर या मायनिंगमुळे लाल मातीचा धुळा निघायला लागला. सगळे आंबा बागायतदार उद्ध्वस्त झाले, कारण आलेला मोहर असतो त्याच्यावरती ही पावडर पडते आणि त्या मोहराला फळच येत नाही. म्हणून त्या माध्यमातून हे मायनिंगच्या माध्यमातून झालं. त्याचबरोबर अनेकांनी सांगितलं, मी जास्त वेळ घेणार आहे साहेब, आंबा आणि काजू बागायतीची जी परिस्थिती झाली, एकच मिनिट मला एकच मिनिट द्या साहेब. आंबा आणि काजू बागायतीची जी परिस्थिती, माझी साहेब आंब्याची बाग आहे साहेब. मी 1 महिन्यापूर्वी गेलो होतो, सगळे आंबा बागायत फुलांनी भरलेलं होतं, पण आज सगळा मोहर उद्ध्वस्त झालाय. तर माझी विनंती आहे, जशी ज्यावेळेस फळांचं वादळ आलं आणि आंबा बागायला आंब्याला 500 रुपये तुम्ही अनुदान आणि पोपईला 100 रुपये, अशी चेष्टा करू नका, कारण एका आंब्याच्या झाडाला 500 पेट्या आंबा निघतो, अशी चेष्टा करू नका. म्हणून माझी विनंती आहे, त्या आंबा आणि काजू बागायतदारांना त्यांना आपण समजून त्यांना मदत करावी अशी आपल्याला विनंती आहे. मला बोलायला संधी दिल्याबद्दल आपला मी आभार मानतो.